बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। मराठा समर्थक आणि लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। गेवराईमध्ये मराठा समर्थक विरुद्ध हाके समर्थकांमध्ये आता संघर्ष उफाळून आलाय। वादग्रस्त विधानानंतर लक्ष्मण हाके गेवराईत आले होते। बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंचा पुतळा देखील जाळण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, तर मराठा समर्थक आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। तर गेवराईत मराठा समर्थक विरुद्ध हाके समर्थक असा संघर्ष आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। हाकेंनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर लक्ष्मण हाके गेवराईमध्ये आलेले होते आणि बीडच्या गेवराईमध्ये त्यांच्या गाडीवर ही तोडफोड करण्यात आली आणि लक्ष्मण हाकेंचा पुतळा देखील या ठिकाणी जाळलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। मराठा समर्थक आणि हाकेंच्या समर्थकांमध्ये आता चांगलीच जुंपलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।